हे पेपर मागितल्याच्या नंतर एवढे वर्ष त्यांच्याकडे कसे राहिले हे आपल्याला पाहिजेत आहेत ना. मग आम्ही येईपर्यंतची वाट बघितली का? जे त्यांचा जो मोबदला भरायचा होता त्यांनी भरायला पाहिजे होता आणि ते आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे होते, पण ते घेतलेले नाहीत. जेव्हा मोरुसकर म्हणाले की जे देवणी मॅडम म्हणाल्या की जो तुमच्याकडे दस्तऐवज आहे तो त्यांच्या हवाली करा. नंतर सेक्रेटरींना सांगितलं की तुम्ही जी 7 दिवसाचं त्यांना नोटीस द्या की जे 7 दिवसामध्ये जे कागद दस्तऐवज तुमच्याकडे आहे ते आमच्या हवाली करा. तर ते म्हणतात की जे आमच्याकडे पेपर आहेत ते आम्ही तुम्हाला देऊ. पण ते मोरुसकर म्हणाले तुमच्याकडेही काही पेपर आहेत. तेव्हा ते सगळ्यांचे निदर्शन झालं की आमचे पेपर तुमच्याकडे कुठले आहेत. तर मग मॅडमनी त्याचा खुलासा केला की माझ्याकडे जे पेपर आहेत ते मी देईन, पण त्याचा जो मोबदला ते तुम्हाला भरावा लागेल त्याच्यानंतर देईन. तेव्हा आम्हाला कळलं की आमचे ओरिजिनल पेपर त्यांच्याकडे पडलेले. तर हे काल झालेले विषय आहेत. बाकीचं जे आपल्याला पुढचं तसं जे आता प्रोजेक्टबद्दल आपला भाडा जे राहिलेले 26-27 लोक आहेत, अभय योजनेवाले आहेत, अपात्र लोक आहेत, बाकी जवळजवळ सगळ्यांचा भाडा आपल्याला आलेला आहे. तर भाडा तर आपल्याला घ्यायचाच आहे, पण त्याचबरोबर आपला मेन उद्दिष्ट आहे ते आपल्याला काम कसा सुरुवात होईल आणि कसं लवकरात लवकर जो आपल्याला 3-4 वर्षाच्या टार्गेटमध्ये पूर्ण करायचं आहे आणि आपली कमिटी असता वेळीच आपल्याला चाव्या आपल्या सभासदांनी मिळाला पाहिजे, हा आपला एक उद्दिष्ट आहे. आणि तत्पूर्वी हे सर्व करायला सर्वांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. मला काय ह्याच्यातलं नॉलेज, मी सर्व फील्डमध्ये काम केलं आहे, कामगार युनियन असो, विद्यार्थी असो किंवा ग्रामीण लेवलला असो किंवा मुंबई संघटना असो, पण SRA मधलं जे माझं रोल आहे हे मी पहिल्यांदाच निभवतोय. तर काय माझ्याकडे म्हणजे जे मला सहकार्य लागेल ते तुमच्याकडून अपेक्षित आहे. शिवाय आपली एक युवा टीम आहेत, कारण काल त्याने देवयानी मॅडमनी पण सांगितलं तुम्ही याच्यामध्ये जे कमिटी मेंबर मला दिसत आहेत ते नवीन आहेत. तर तुम्हाला जे बॅकिंगला जी स्ट्रॉंग टीम पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला घ्यावं लागेल. त्याच्यानंतर मला उत्तर द्यायची गरज नव्हती की आमची बॅकिंगला एक कोर कमिटी आता आम्ही स्थापन करणारच आहोत. त्याच्यानंतर मग जी कोर कमिटीमध्ये कसं घ्यायचं, कोण घ्यायचं, आमची युवा टीम भक्कम आहेत. पण पुढचं उद्दिष्ट आपल्याला कसं साध्य करायचं आहे त्याच्यासाठी तुमचे मतभेद न बाळगता, मग तो राजूनगरमधला आहे, लक्ष्मी चाळमधला आहे, शिंदे चाळमधला आहे की तो भीमनगरमधला आहे, आज आपण सगळे 738 सभासद आहोत, ते त्रिमूर्ती सोसायटीचे एक सभासद आहोत. हे मानून आपल्याला एकजूट राहून एकमेकांना सहयोग करून शिवाय एकमेकांच्या दुःखासुखामध्ये सामील होऊन आपल्याला एक रोल निभवायचा आहे. आणि प्रोजेक्ट आपल्याला लवकरात लवकर कसं करता येईल ह्याच्यानंतर जी आपली रूपरेषा असेल की आज आपली जरी कमिटी आहे तरी पण अजून आपल्याला लेटर यायचं बाकी आहे. देवानी मॅडमकडून जवळजवळ ते साध्य सरळ झालेलं आहे, पण ते बोलले की मी लेटर टाईप करतो आणि तुम्हाला हवाली करतो. त्याच्यानंतर आपलं जे पुढचा रोल आहे तो आपल्याला एक पूर्ण सभासदांची मीटिंग घ्यावी लागेल. त्याच्यानंतर पूर्ण सभासदांच्या मीटिंग लावण्याच्या अगोदर मला वाटतं कमिटी बिल्डरला भेटून काय म्हणजे त्यांच्या कामाची रूपरेषा कशा प्रकारे आहे. कमिटी एक थांबवतो इकडे, कमिटी नाही जसं पहिला आपण भेटत होतो तसंच ना. कमिटी कोर कमिटीतलं म्हणजे युवा समिती, युवांमधले आपले युवा टीमचे महिला शिवाय कमिटी म्हणजे कमिटी नवीन आलेली, त्याचबरोबर आपण ज्या पूर्वीप्रमाणे जात होतो, ज्यांना यायचं आहे, ज्यांना वेळ आहे आणि त्याने तिथे जाऊन आपल्याला बिल्डर समोर बसायचं आहे आणि त्याचं पुढचं रूपरेषा कशी आहे त्याच्याकडून जाणून घ्यायचं आपल्याला. बाकी मला वाटतं मला एवढंच सांगायचं आहे. बाकी काय असेल तर फरक आपल्याला समोर मांडेल. आणि तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवलाय, 738 नाही आहेत पण 38 जरी असले तरी 738 प्रमाणे आहेत. शिवाय जो त्रिमूर्ती
ग्रुपमध्ये जो अभिनंदनचा वर्षाव होतोय तो अभिनंदन तुमच्या सगळ्यांचंच आहे. आमचं सेक्रेटरी खजिनदार किंवा अध्यक्ष यांचं नाही. त्यामुळं मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि पूर्ण मला सहकार्य कराल आणि आपण युवा टीम सभासद खांद्याला खांदा देऊन 3 ते 4 वर्षामध्ये आपला प्रोजेक्ट कसा साध्य करायचा आहे हे आपण समोर ठेवूया. थँक्यू. धन्यवाद. मस्त मस्त. त्यांनी जे सांगितलं की ऑफिस तुम्हाला देणार नाही, ऑफिसचा खर्च तुम्ही केला, कुठून केला करता तो? ते पण त्या विषयामध्ये काल उगाच वाद त्या अधिकारी विषयावर सांगतो. भंगारचा पैसा कुठे गेला? नाही. हो थांबा. दिसतंय आपल्याला. त्याचा विषय कसा झाला माहिती आहे ते ऐक सांगते. देवेंनी दळवी मॅडम काय बोलली की ऑफिस एक वैयक्तिक ऑफिस आहे, काय त्यांचा जे खर्च आहे जे झालंय ते तुम्ही द्या आणि आपसात वाद न करता मिळून काम करा. तर त्याच्याकडे आपल्याला ते लक्षच नाही द्यायचं, बरोबर ना? माझा या विषयावर आपण सगळ्याच विषयावर एक एक करून बोलूया. प्रथमतः आपली जी काही सगळी कमिटी निवडून आली आणि ती कमिटी निवडून आल्यानंतर आज पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. सगळ्यांच्याच वतीने सभासदांच्या वतीने सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आता तुम्हाला माहिती आहे की कमिटीची खुर्ची जी आहे ती काट्यांची खुर्ची आहे. म्हणजे अशी खुर्ची आहे की ज्याला भरपूर काटे आहेत. त्यामुळे आपण कमिटी निवडून तर आणली, पण आता आपली जबाबदारी जी आणण्याची अपेक्षा हीच आहे की ही लोक आली आता निदान कामाला सुरुवात होईल. त्यामुळे आपण जर कामाला सुरुवात नाही करू शकलो येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये तर जशी त्यांची अवस्था होती ह्या प्रोजेक्टमध्ये तशीच आपली अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे कुठेच हे करायचं नाहीये की आपलं काम सुरू होणार नाही. आपण जोपर्यंत आलो नाही आपल्याकडून 100% कामाला सुरुवात होईल ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि हे 100% आपण सुरुवात करूच हे पण आपल्याला माहिती आहे की हेही आपल्याला बोलताना आत्मविश्वास आहे आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर आपण इथपर्यंत आलोय. पण ह्याच्यामध्ये सगळ्यांची साथ, सगळ्यांची सोबत, काही वेळेला कठोर निर्णय पण घ्यावे लागले तर त्यासाठी सगळ्यांची साथ आणि सोबत असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी कोणी बाबा नाही आम्ही कमिटीच्या बरोबर, ही 19 लोक आपण जी निवडलेली आहेत ती आपली लोक आहेत. ते आपल्या वतीने निर्णय घेणार नाहीत तर आपण जो निर्णय घेऊ तो आपल्या वतीने SRA मध्ये मांडतील. त्यामुळे याआधी असं व्हायचं की कमिटी लोकांच्या वतीने निर्णय घेऊन सरळ सांगून टाकायची, आपल्यालाही माहीत नसायचं. तुम्हाला माहित नव्हतं की नंदीवर्धन येणार आहे, कोण येणार आहे, काय येणार आहे हे काही माहीत नव्हतं. पण याच्या पुढे जो काही निर्णय असेल, जो काही कठोर असेल तर कठोर, चांगला असेल तर चांगला, जो काही निर्णय असेल 738 लोक मिळून घेतील आणि त्यांच्या वतीने कमिटी पुढे तो निर्णय फॉरवर्ड करेल. अशा प्रकारचं आपलं काम याच्या पुढेही असणार. अभय योजनेच्या संदर्भामध्ये, भाड्याच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांना मीटिंगला इथे बोलवतो. प्रमोद गराटे आले होते. तुम्हाला सगळा आजही त्याची व्हिडिओ अवेलेबल आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 20 ते 30 तारखेच्या दरम्यान आम्ही तुम्हाला भाडं देतो. अभय योजना, अपात्र नाही म्हणाले होते. अपात्रची तारीख देतो म्हणाले होते, जी काही तारीख अजून दिलेली नाही. बरोबर आहे? हा. तर अभय योजनेच्या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत SRA मध्ये भाडं जमा करण्यात आलेलं नाही. ही आत्ताची आपली अपडेट आहे. कारण आजच मी त्यांच्याशी बोललो आणि अकाउंट्स डिपार्टमेंटला पण आम्ही गेलो होतो तर तेव्हा पण काय आम्हाला सांगितलं नाही की अजून भाडं भरलेलं आहे म्हणून त्यांनी किंवा काय. तर अद्यापपर्यंत बिल्डरने तिथे भाडं भरलेलं नाही. अपात्रच्या संदर्भामध्ये अजून आपल्याला तारीख मिळालेली नाही. मग आता ह्या संदर्भामध्ये आपण काय करणार आहोत हे सगळं सांगण्यासाठी म्हणून आपण इथे उपस्थित आहोत. कारण आज जर आपल्या सभासदांना भाडंच मिळत नाहीये, आज काही लोक आपली भाड्यापासून वंचित आहेत, तर मग आपण कसं पुढे जाणार आहोत, काय करणार आहोत हा एक मुद्दाच आहे ना. कारण आपल्याला सगळ्यांना मिळून, सगळ्यांना सोबत घेऊन जर पुढे जायचं आहे तर एकाला जरी आपल्यातलं भाडं मिळालं नाही तर त्या शेवटच्या एका माणसासाठी पण लढणं ही आपल्या कमिटीची जबाबदारी आहे. कोणावरही अन्याय व्हायला नको. त्यामुळे पहिलं काम आपण हे करतोय. देवेंद्र दळवी मॅडमशी आपण बोललो, त्यांनी काय सांगितलं, पत्र तुम्ही लिहू शकता का आता? अध्यक्ष सेक्रेटरी देऊ शकता या लोकांना. नाही, 7 दिवसाची नोटीसचं बोललेले, पण ते लेटर याचं जे होतं ते काल नव्हतं विचारलं कारण का दुसरी घाई होती. त्यामुळे नंतर आपण ठीक आहे. लेटर हेडवर पत्र देऊ शकतो का काय म्हणाले ती?
दस्तावेज मागायसाठी ना? नाही रे, मी म्हणतोय नाही ना अजून. नाही नाही ते नाही. ठीक आहे, ठीक आहे. आपण आता सिंपल एक काम करू, ठीक आहे, की आपण एक 3 पत्र आपण बनवणार आहोत. एक जनरल मीटिंगच्या संदर्भामध्ये तारीख घेण्यासाठीचं पत्र, की आपण जनरल मीटिंग बिल्डर बरोबर घेतो आहोत. त्या जनरल मीटिंगमध्ये सगळे मुद्दे आपण घेणार आहोत. त्याच्यापैकी जे काही मुद्दे आम्ही ग्रुपवर पण डिस्कस म्हणजे टाकणार आहोत. एकच मिनिट, देवेंद्र दळवी मॅडमचा फोन. हॅलो, दळवी यांनी सांगितलं की आता आपण लेटर हेड वापरू शकत नाही जोपर्यंत आपल्याकडे हँडओव्हर येत नाही. ठीक आहे. आणि हेही तुम्हाला सांगतो की लेटर हेडच्या संदर्भामध्ये लेटर हेडमध्ये आपण काही बदल करतो आहोत. ठीक आहे. आपल्या सुरक्षिततेसाठीच ते योग्य बदल करणार आहोत लेटर हेडमध्ये. ते लेटर हेड आपण जनरल बॉडी मीटिंगमध्ये दाखवू सगळ्यांना आणि त्याची मान्यता घेऊ. कारण काय होतं की जर कुठे लेटर हेड वापरलं गेलं असेल आधी नंतर किंवा काय असं काहीतरी काही प्रॉब्लेम होत असतील तर आपल्याला ते थोडंसं नीट चांगल्या प्रकारे हे करायला पाहिजे, अलर्ट राहायला पाहिजे. त्यामुळे नवीन लेटर हेड आपण जनरल बॉडी मीटिंगमध्ये आपल्या पास करून घेऊ. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही पास करा आणि मगच वापरा. मग आता हे जी 3 पत्र द्यायची आहेत, जसे आपण आधी पत्र देत होतो तशीच पत्र आपण देऊन टाकूया. कारण आता अजून थांबण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. जसं आपण आधी विकासकाला पत्र देत होतो आपल्या याच्यावर ब्लँक याच्यावर, तसं सभासदांच्या सगळ्यांच्या सह्या घेऊन आपण पत्र देऊ. या आठवड्यात आम्ही 1-2 दिवसात पत्र बनवतो आणि सह्यांसाठी सर्क्युलेट करतो. तुम्हाला ज्यांना जसा वेळ मिळेल, संजय दादाकडे पत्र असेल त्यांनी येऊन सह्या करा. ठीक आहे. काही एक पत्र आपण यांच्याकडे पण ठेवू कॅन्टीनवर. हा कॅन्टीनवर. हा, आंबुलकरांच्या कॅन्टीनवर. आणि ठीक आहे. मोरारजी मिलकडे देऊ. तर मुरारजी हा मिलचं एक विषय आहे. एकच ते 50 टक्के आहेत. हा, मोरारजी मिलला तर काय ते मुरारजी मिलचंच पत्र कॅन्टीनवर ठेवू. ठीक आहे. तर आता ही जनरल बॉडी मीटिंग, मी अध्यक्ष सेक्रेटरी पण इथे उपस्थित आहेत. आपण त्यांना सांगतोय, आपण विनंती करतोय की आपण 19 एप्रिलला अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे. खूप चांगला दिवस आहे. ठीक आहे. अक्षय तृतीयाला जे काही काम सुरुवात होते ते कधीच थांबत नाही, असा मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे तो. तर त्या दिवशी आपण मीटिंग करायचं विचार करत आहोत. तुमचं काय मत आहे? हा, चालेल. 19 एप्रिल चालेल का सगळ्यांना? म्हणजे काय होईल, आपण पत्र देऊ त्यांना, त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर आपल्याला पण 10-15 दिवस सगळ्यांना इन्फॉर्म करायला वेळ मिळेल. समजा कमिटीच्या वतीने आपल्याला नाही इन्फॉर्म करता आलं, कारण काय असतं, कमिटी कुठलीही मीटिंग लावते तर त्याला 15 दिवसाचा अवधी लागतो. 15 दिवस आधी तुम्हाला नोटीस द्यावी लागते कमिटीला. जर कमिटीच्या वतीने ही मीटिंग नाही करता आली तर आपण युवा त्रिमूर्तीच्या अंडर ही मीटिंग करतोय असं दाखवता येईल. पण मला असं वाटतं जास्त वेळ न काढता 19 तारखेला आपण मीटिंग करून घेऊ, जास्त टेक्निकल मुद्द्यांमध्ये न जाऊ. हा, आणि त्या दिवशी मग आपण कमिटीच्या विषयावर पण सगळ्या गोष्टी चर्चा करूच, ज्या काही विषय असतील काय असतील ते. समजा आपल्याला 15 दिवस आधी लेटर हेड मिळालं, हँडओव्हर मिळालं तर काही टेन्शनच नाही आपल्याला. 19 एप्रिलची मीटिंग आपल्याला आपल्या त्रिमूर्तीच्या अंडरच करता येईल. नाहीतर जसं जे, कारण आता कसं आहे की आता आपण कमिटीवर आलो तर नियम काही लागू झाले आपल्याला, बरोबर ना. ते नियम जर आपण हे नाही केले, काय फॉलो नाही केले, हा, म्हणजे आपण पाळले नाही तर उद्या परत आपल्याला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे अशा कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याला अडकायचं नाही. तर त्या मीटिंगमध्ये ज्या काही चर्चा करायच्या गोष्टी आहेत त्या चर्चा करायच्या गोष्टी मला वाटतं आपण पुढच्या रविवारी ह्या विषयावर सविस्तर बोलूया. आजच्या मीटिंगमध्ये नको, पुढच्या रविवारच्या मीटिंगमध्ये आपण सविस्तर बोलूया. दुसरा विषय असा आहे अभय योजनेच्या भाड्याच्या संदर्भातला. अभय योजनेचं भाडं आणि अपात्रामधून पात्र झालेली जी 2 लोक आहेत आपली, त्यांचं भाडं, या विषयामध्ये पत्र आपण विकासकाला उद्या किंवा परवा सगळं पत्र रेडी करून सह्या घेऊन आपण हँडओव्हर करूया आणि त्याची तारीख आपल्याला देऊन ते भाडं 10 दिवसाच्या आत सगळ्या सभासदांना मिळायला पाहिजे या संदर्भातलं निवेदन आपण बिल्डरकडे देत आहोत. ठीक आहे. एक जनरल मीटिंग 19 तारखेला त्याने द्यावी आपल्याला, त्याच्यामध्ये सगळ्या कामाच्या संदर्भातला आढावा द्यावा. अपात्रच्या संदर्भामध्ये त्याने अजून आपल्याला तारीख दिलेली नाही आहे, ती तारीख पण डिक्लेअर करावी आणि त्यांनाही भाडं द्यावं, अशा प्रकारचं अल्टिमेटम सुद्धा आपण आपल्याकडून त्याला वेगळ्या पत्राच्या माध्यमातून देणार आहोत. ठीक आहे. अपात्रचं पत्र सुद्धा. आता हे 2 विषय ज्या वेळेला डेव्हलपर बरोबर चर्चा झाली, म्हणजे डेव्हलपर आत्ता आपल्याला त्याने येऊन सांगितलं नाही आहे, स्वतः येऊन त्याने सांगायला पाहिजे हा सगळा मुद्दा आणि जनरल मीटिंगमध्ये बोलायला पाहिजे. त्याने असा मुद्दा सांगितला आहे की 41 नंबर प्लॉट म्हणजे तुमची जी राजूनगरची बाहेरची दुकान आहे, बरोबर आहे,
ती सगळी दुकानं त्याने घेतली जातात. बाहेरचा रस्त्याचा मार्ग जो काय तो ऑलरेडी मोकळा झालेला आहे. आता त्याचं म्हणणं आहे की 45 नंबरचा प्लॉट पण आम्हाला पाहिजे. 45 नंबर म्हणजे मसूरकर काकीला माहिती आहे, तुमची ही लाईन त्या बाजूला दिंडोशीवाडी, हा दिवाळाच्या खालची लाईन सगळी आहे ती त्याला पाहिजे. आता मग आम्ही त्याला काय सांगितलं, सिंपल आपण त्याला असं सांगितलं की हा विषय तुझा आहे, हा विषय काय आमचा नाही की सभासदांचा नाहीये की तू त्याच्यामुळे सगळं थांबवून ठेवशील. तर त्याने असा विषय सांगितला त्या विषयामध्ये की मी तुम्हाला लोकांना सगळ्यांना समजावेन, कारण तो जोपर्यंत प्लॉट मी घेत नाही किंवा ती 22 घरं माझ्या प्लॉटमध्ये येत नाही तोपर्यंत मी फाउंडेशनचं काम चालू करू शकत नाही, असा त्याचा मुद्दा आहे. त्याचं असं म्हणणं आहे अडवाणीच्या वेळेला जो हे आला होता, एनेक्शर 2 बनवलं गेलं होतं, त्या एनेक्शर 2 मध्ये मिस्टेक आहे, म्हणजे ती त्या लोकांना घेऊन बनवायला पाहिजे होतं त्यावेळेला. ही टेक्निकल मिस्टेक आहे, ठीक आहे. सनशाईनने तीच मिस्टेक पुढे कॅरी फॉरवर्ड केली आणि परत रिवाईज घेऊन त्याच विषयावर काम केलं. पण आम्ही ही मिस्टेक परत करणार नाही, ही चूक परत करणार नाही. आम्हाला ते काही करून आम्हाला ती घरं आमच्या प्लॉटमध्ये पाहिजेत आणि त्या प्लॉटच्या मध्ये जो काही डीपी रोडचा प्लॉट आहे किंवा जो काही आपण म्हणतो तिकडून रोड जाणार आहे, बरोबर आहे ना, ते 22 घरांच्या इथून जो काही रोड जाणार आहे तो बोललाय की तो येणार आहे आणि तो उद्या अभय योजनेच्या संदर्भामध्ये मला भेटणारच आहे. तर त्या विषयावर पण त्याला सांगितलंय की तू मॅप घेऊन ये, मॅप घेऊन समजाव आणि सगळ्या लोकांच्या समोर येऊन सगळ्यांना याचं क्लॅरिफिकेशन दे की काय गोष्टी आहेत आणि कशा प्रकारे ते होणार आहे आणि कशामुळे ते थांबलेलं आहे. तर ह्या विषयामध्ये आपल्याला त्याला आपण सिंपल सांगणार आहोत, कमिटीचं लेटर हेड आल्यानंतर पण सिंपल सांगणार आहोत की जो काही मुद्दा करून घ्यायचा आहे हा तुझा विषय आहे. तू आम्हाला एक तारीख सांग की ह्या तारखेला तुझं काम चालू होणार आहे, तू प्लॅनिंग आम्हाला देणार आहेस, हे अशा प्रकारे करणार आहे, हे सगळं आम्ही जनरल मीटिंगमध्ये तुझ्याकडून लिखित घेणार आहोत. विषय संपला. कारण आपल्यासाठी काम चालू होणं ही प्रायोरिटी आहे. पण त्याचे जे काही मुद्दे आहेत किंवा तो काही मुद्दे जे सांगू इच्छितोय ते पण ऐकून घेणं आपलं कर्तव्य आहे. पण ते त्याने सांगावं येऊन, बरोबर ना. आपल्याला कळ घातली तर ते झाल्याशिवाय मी हे करणार नाही, हे अजूनच नहीं देगा तो नहीं करेगा. तो मैं तो बोलता हूँ उसको बोलो अभी काम ही नहीं करेगा, छोड़ दो. ऐसा ही बोला. कल बोलेगा कल बोलेगा दिल्ली की बाड़ी आपको उनको अभी तक लेआउट में मिला हुआ है 729 के लोग जो खाली करके दिए हैं उसमें उसका काम होता है तो आगे बढ़ने का, नहीं तो बोल देने का. अगर वो लोग नहीं तैयार है ना, आपको पता है ना, वो लोग सीधा बोल दिए इतने आदमी 700 आदमी बेघर हो गए, 15 साल से बेघर हो गए, तो मुझे बेघर करने के लिए क्यों तैयार हो? आप बनाओ, आपका हो जाएगा तो खाली कर दिया हुआ. आप प्लान में बना लो ना अपना, लेकिन उनको उनको छेड़छाड़ क्यों कर रहे हो? अरे भाई संसार ये भी आया, वो भी बहुत बड़ा बिल्डर था, बहुत पैसे वाला था, लेकिन समय सबका तरीका नहीं रहता है और किसी कारण में तो फेल हो गया. तो क्योंकि आया है तो क्योंकि अभी से नाटक चालू कर दे. रोड पे है, रोड पे तो रोड पे कोई फुकट नहीं दे रहा है, रोड पे सब कटिंग में है तो उसको फायदा मिलने वाला है, इसलिए वो सवाई सवाल यहाँ कर रहा है. तो ये कि नहीं, आपको भी मालूम होगा, ये समझ जाएगी. और वो जो 15 नंबर 18 नंबर में है 4-5 लोग, तो 18 नंबर को जब तक वो इलेक्शन में आइडेंटिफाई नहीं करेंगे, उसको पात्र नहीं करेंगे, तब तक उसको कोई खाली नहीं करेंगे. ये भी आप ध्यान रखो. भले पैसा देके उसको ताबा ले ली है, लेकिन तोड़ने को मिलेगा नहीं जब तक इलेक्शन में 5 लोग. नहीं वो बराबर है, बरोबर नहीं, वो सही बात है. ये मेरी बात जो है आप उनको संदेश दीजिए. अभी अगर कोई जैसा है ऐसी परिस्थिति में काम करना है तो करिए, नहीं करना है तो फिर छोड़ देंगे हम लोग. दूसरी बात, हम लोग सिंपल उसको लेटर लिखेंगे. मुरिया जी आपकी सही बात है, उसको सिंपल लेटर लिखेंगे कि ये तारीख तक, जो तू तारीख बोल रहा है वो तारीख तक अगर नहीं होता है दूसरी कंप्लेंट हमारी एसआरए में जाएगी. बात खत्म. देखो क्या है कि हमें किसी को झगड़ा करने की, बोलने की, आवाज चढ़ाने की जरूरत ही नहीं ना. आज हमारे पास अस्त्र शस्त्र सब है.
अभी आपको भी किसी दुश्मन होने का नहीं, हमको दुश्मन होने का नहीं, बराबर है। हमारा जो कुछ भी तकलीफ है हम एस बोलेंगे। अभी इसके लिए क्या क्या बातें मैं सुन रहा हूँ, कौन आ रहा है, वो कौन ये कर रहा है, कौन वो कर रहा है, वो मैनेज कर रहा है, ये काय को सुनने का। 2-5 रूम के लिए इसका अपना संबंध ही नहीं। हमको तुमको ब्लेम क्यों लेना है, आप बताओ ना। नहीं, मैं बोल रहा हूँ हम ना जाके 45 वालों से बात करने वाले हैं, नहीं आप बिल्कुल ना हम उसमें इन्वॉल्व होने वाले हैं, ना कमेटी के माध्यम से उस विषय में हमारा कुछ संबंध है ना कमेटी जाएगी ना बराबर है, सभासद कोई जाएगा। बराबर है। हाँ इतना मदद सिंपल है। काम नहीं होना। नहीं, हम पहला लेटर बिल्डर को देंगे। ऐसा नहीं होना चाहिए कि किसी को हमने चांस नहीं दिया। नहीं, बिल्डर को तू बोला कि नहीं पहला मुझे आके बताओ, अगर मैं नहीं कर रहा हूँ तो आप जाओ, ऐसा बराबर है, ये तुमने ही बोला है। तो हम बिल्डर को लेटर देंगे, बिल्डर को बोलेंगे ये तारीख तक उस पे जो भी है तेरा तोड़गा निकाल कर हमें ये इतने इतने दिन में सबका भाड़ा क्लियर करके सारी चीजें करके दे। अगर नहीं करता है तो नेक्स्ट लेटर हमारा SRA में जाएगा। ये बात हम प्यार से बता के बात खत्म कर देंगे। देखो हमें जैसे इन लोगों ने काम किया कि अभी 15 तारीख को होगा, अभी बिल्डर बोल रहा है 25 तारीख को होगा, अभी एक ही पेपर बाकी है, अभी 2 ही पेपर बाकी है, ऐसा आगे पीछे काम अपने को करना नहीं है। अगर हो रहा है तो हो रहा है बोलना है, नहीं हो रहा है तो नहीं हो रहा है बोलना है, नहीं हो रहा है बस खत्म। देखो एक चांस वो भी डिजर्व करता है, तो एक चांस उसको देंगे, लेटर पे लिख के देंगे हमारे, बराबर है कि ये आपका चांस है, आप इतने इतने तारीख तक ये सारी चीजें कवर करवाइए, आप क्लियर करवाइए। उसके बाद अगर ये नहीं होता है तो हम जो भी अगला लेटर है या अगली कार्यवाही है वो SRA के साथ बात करके हम लोग करेंगे। बात खत्म। और लेटर में एक और ऐड करके देना, मैं आपको लिस्ट दूंगा जिनका कंसाइन थोड़ा डेबल किया हुआ अगर है, हाँ उनको भागना चाहिए। 2023 से जब से सबको दिया हुआ है, ये कल मीटिंग हो गया वाला, हमारे पास लिस्ट है तो आपको फाइनल लिस्ट बना के दे देंगे। सबके 60-70 आदमी है और ये जो जिनका अभी घर टूटा हुआ है और 60-70 आदमी है, 74 आदमी है जो अभी घर तोड़ा ही नहीं है, उसके बारे में आपको बात नहीं करना है। उनका कायदा अलग है, जब तोड़ेंगे तब भाड़ा देंगे। लेकिन इनका तो टूटा हुआ है ना, मजबूरी बस जो है किसी से चप्पल लेके, गोली लेके या उधार लेके कैसा भी करके अपना जीवन यापन कर रहे हैं, तो इनका भाड़ा जैसा 2023 से 2210 के कानून के मुताबिक दिया हुआ है, ऐसा भी उनका लिस्ट देंगे तो वो भी देने के लिए उनको जो है तैयार रहने के लिए बोलना, जैसा उन्होंने प्रॉमिस किया है कि भाई आप आपको लिस्ट देखिए, हम आपका लिस्ट देखेंगे। ठीक है, संदेश जरूर ये पत्र अलग से बनाएंगे। हाँ, आप उसका लिस्ट नहीं, 2 दीजिए, दिन के बाद में, एक 15 लिस्ट दिन के दीजिए। बाद में है, लेकिन हाँ। वो मैसेज मैं आपको दे रहा हूँ बिल्कुल। कि लोगों और वो लोगों को कहना क्या है कि जो फाउंडेशन डालेगा, काम शुरू करेगा, तब आधी रात को बोलेगा तो जाएंगे, खाली बोलेगा आप भाड़ा दे दिया खाली करके जाओ तो नहीं करेंगे। वो ठीक है, वो क्या करेंगे पत्र लिख के, ये बातें हम पत्र में नहीं लिखते। पत्र में है ये लिखेंगे कि आप भाड़ा दे दो, डिस्कस करेंगे, 2023 से और इस विषय पे जो भी है सोल्यूशन निकालो। उस पर फिर हम लोग बैठेंगे, बिल्डर के साथ बात करेंगे और आगे का जो भी सोल्यूशन निकलेगा। और उसके बाद उनको जो टर्म्स एंड कंडीशन रखना है वो उनका लुकआउट है, और इनके क्या टर्म्स एंड कंडीशन है, देखो वो दोनों के कुछ ना कुछ तो होने वाला है। ये भी नहीं सुनने वाला है पैसे देने के बाद, वो भी जब तक फाउंडेशन नहीं हो रहा है तब तक नहीं सुनने वाला है। तो हमें जो भी है मिडल ग्राउंड लाने का काम, हमारा काम ये है, इन्होंने ये मांगा है, हम तुम्हें लेटर पे दे रहे हैं, अभी तुम्हारा आगे का कार्यवाही तुम्हें करना है, बराबर है। हम पूरा सरकार के लिए तैयार है। दूसरा, हम किसी भी तरह की इलीगल मांग कमेटी के माध्यम से नहीं करेंगे, बराबर है। किसी भी तरीके का इलीगल काम हम कमेटी के माध्यम से नहीं करेंगे। अभी जैसे राजू नगर के विषय में मैं मौर्य जी आपको ये बताना चाहूँगा कि राजू नगर के विषय में हमें जनरल मीटिंग में भी एक अच्छे से एक कमेटी फॉर्म करके अलग से सब कमेटी रख के राजू नगर का विषय अलग से हैंडल करना है। और जो लोगों का घर बनाया हुआ है और जिनको भाड़ा मिल रहा है, ये लोगों को भाड़ा नहीं मिलना चाहिए, क्योंकि बाकी लोगों पे अन्याय है। आप समझ रहे, अगर किसी कारणवश बाकी सबको नहीं भाड़ा मिलता तो जिनको भाड़ा मिल रहा है तो ये बाकी लोगों पे अन्याय है। वही तो वो भी सारा लिस्ट, जितना भी भाड़े का लिस्ट है अभी पूरा क्रॉस वेरीफाई होगा, इसके बिना भाड़ा नहीं मिलेगा अभी किसी को। ये अभी हमारे पास अभी जैसे आया है, जितने लोगों को मुझे लगता है 551 लोगों का भाड़े का लिस्ट है, वो 551 लोगों का लिस्ट पूरा चेक करके
पूरा उसमें वेरीफाई करके फिर ही इसके आगे का जो भी भाड़ा है लोगों को जाएगा। ये हमारा जिम्मेदारी है, वो हम लोग करेंगे। कहीं पे भी अगर ऐसा है कि घर बना हुआ है और वो भाड़ा ले रहा है तो इस विषय पर हमें बात करना होगा। जो सबके साथ हो रहा है वो सबके साथ होना चाहिए, किसी को अलग न्याय और किसी को अलग न्याय इस विषय पे नहीं होगा। पद्धति चलती है, जिनको बड़ा आया हुआ है, कौन किया क्या किया वो जाने दो, उनको डबल देने की जरूरत नहीं है, लेकिन जिनका टूटा हुआ है उसको भाड़ा देना। जेव्हा मीटिंग झाली आपली इकडे पुढे इकडे वर्डीला, त्यावेळी त्याच्या विषय निघाला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं ना की ज्यांना डबल भाडं दिल्याची लिस्ट काढून दे म्हणून, का दिली नाही गोरेने त्या लिस्ट अजूनपर्यंत? आता त्याच्यामध्ये त्या विषयामध्ये तुम्हाला सांगतो की गोरेने लिस्ट देण्यापेक्षा त्यावेळेला जी कमिटी होती आणि कमिटीमध्ये त्या कमिटीने ज्या वेळेला भाडं लोकांना दिलं त्यावेळेला हे व्हेरीफाय करणं गरजेचं होतं की त्याचं घर बनलंय की नाही बनलं, बरोबर आहे। आता त्या कमिटीने ती लिस्ट पास केली आणि दिली, बरोबर आहे, दिली आणि त्या लोकांना भाडं मिळालं। आता ही चूक त्यांची आहे, पण आपण ती रिपीट करणार नाही। आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करणार, जी 10 लोक समजा त्या 10 लोकांना नसेल मिळणार भाडं तर आपण त्यांना भाड्याच्या लिस्टमधून काढणार। कोणावर अन्याय करायसाठी म्हणून नाही, पण सगळ्यांना प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ह्यासाठी म्हणून हे पाऊल उचलायचं आपण। त्याची 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, काय 100% आपण ते करायचं। नाही, त्या मीटिंगला मी पण होतो त्यावेळेस लोकांनी म्हणजे बघा ही लोक म्हणजे बाहेरची नव्हती, कायद्याने आपलं बोलली ही लोक बाहेरची नव्हती, त्यांच्याकडे अधिकार दिला होता सभासदांना, पण त्यांनी काय केलं, ज्या लोकांची घरं बनली होती त्यांना जी आवडली ती नावं फक्त भाड्यासाठी पुढे हा चूक झालेली आहे, पण ती चूक आता आपण करायची नाहीये। नाही, आपल्याकडे आवडता नावडता विषयच नाही ठेवायचा आपण। बस मोर्याजी ये बात बराबर है कि गलत है? आता आपल्यापैकी जिनका आया है भाड़ा, अगर उनको आया है, जिनको नहीं आया उनको नहीं मिलेगा, तो जिनको आया है उनको भी नहीं मिलेगा। जिसको आया है उसको देने का सवाल किधर आता है? जिसको आया है उसको डबल भाड़ा नहीं देना है, जिसका नहीं है उसको भाड़ा देना है। जी अगोदर जी 50 घरं तुटली नव्हती ना, ते सोडून सर्वांना भाडं आपण आपलं आणि काम आहे। तो निर्णय आधी कसा आहे बिल्डरशी चर्चा करून त्यांचा तो सोडवला नाही, आपण सिंपल आहे, त्यांची मागणी आलेली आहे, हा मग ते आपण ती आपण चर्चा आपल्या करायची। लेटर हेडवर घेऊन आपण कमिटीच्या वतीने आपण बिल्डरकडे द्यायची, त्याच्या पुढे बिल्डर काय सांगतोय काय नाही त्याचं लेखी उत्तर म्हणून द्यायचं, ही आपली जबाबदारी, बरोबर आहे, ती आपण जबाबदारी पार पाडायची। दुसरा विषय ते जे आता सांगतायत की योजना आमची इथे खर्च गेलेला आहे, तर त्यांचं देवेडी म्हणून पैसे द्यायचे आहेत, द्यायचे याचे ते भागीदार नाही का? राहिले कोणामुळे? आता तुमची घरात आमच्यावर तुमची आम्ही निवडून आलो, आमच्यावर तुमची घर होणार नाहीत का? ते द्यायला पाहिजे ना। नाही, आणि बरोबर आहे हा विषय कायद्या दृष्टीने बरोबर आहे ना, तुम्ही का बाकी ठेवलेत मग? अजून हेच काय ठेवलेत ना, आता बरोबर करायचं आहे का? माझं सिंपल म्हणणं आहे की आपण कमिटीच्या वतीने जनरल मीटिंग मध्ये सरळ मी तिला सांगितलं देवयानी दळवीला तू बिलं दे, बिलं दिल्याशिवाय आम्ही काही कमिटीच्या जनरल मीटिंग मध्ये हा विषय मांडणार नाही। जनरल मीटिंग मध्ये मांडून आपण सरळ पत्र लिहून बिल्डरला द्यायचं की हे जे काही खर्च आहे, जो आमचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च आहे हा तुमच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत। बिल्डरने तिचं बिल क्लिअर करायचं, 1 महिन्याच्या आत आपण आपलं जे काही गोष्टी आहोत त्या घेणार आहोत। आपण सिस्टमॅटिक वे मध्ये आणि लिगली काम करायचं। आपल्याला कुठेही बघा जिथे आता जनरल मीटिंगचा खर्च आपण करणार आहोत, आपण पैसे काढायचे आणि आपण आपली मीटिंग ठेवायची। बिल्डरच्या पैशावर आपण राहून मीटिंग मध्ये हॉल घेऊन आपण मीटिंग ठेवायची नाही, आपण आपला काढू पैसे, आपण मीटिंग ठेवू। पण जे देवयानी दळवीचे पैसे बाकी आहेत, समजा 90,000 असतील का 1 लाख असतील, हा विषय बिल्डरने द्यायला पाहिजे आणि बिल्डरने जो काही खर्च असतो एकदा प्रोजेक्ट घेतल्यानंतर तो करायचा असतो। आपण बिल्डरला विनंती करू पत्राच्या माध्यमातून बिल्डर तिथे देईल पैसे, बरोबर आहे ना। 18 करोड रुपये इकडे भाडं देणारा बिल्डर 1 लाख रुपये तिचे बिल क्लिअर करू शकत नाही का? करेल। आपल्याला आपलं काम आहे बघा, आपल्याकडून कुठल्याही बाबतीमध्ये आपण तिला झुलवत ठेवायचं नाही, अजून कोणाला तरी झुलवत ठेवायचं नाही। तिला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुला आमच्याकडून असं कधीच होणार नाही की आम्ही आज करतो, उद्या करतो, परवा बोलतो, असा प्रकार नाही। आम्ही सांगणार, आम्ही जे करू शकतो ते आम्ही अपफ्रंट, याच्या आधी पण आम्ही जेव्हा कोणाची मदत घेतलेली आहे, म्हणजे देवयानी दळवी असे ते अजून कोणीतरी असू दे, पैसे दिलेले आहेत की नाही दिलेत, हा
आणि आपल्या परीने आपण बरोबर दिलेत चांगले. त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण सगळ्यांना ट्रान्सपरन्सी ठेवून याच्या पुढे पण त्या पैशाचा विषय आपण त्या प्रकारे करू. दुसरा जो ऑफिसचा विषय आपण सगळे बोलत आहोत, आपल्याला ऑफिस देण्याची जबाबदारी ही डेव्हलपरची आहे, हे लक्षात घ्या. बरोबर आहे. तर आपण पत्र लिहून डेव्हलपरला सांगू की तू आम्हाला ऑफिस द्यायचं, ऑफिसमध्ये लागणारं हे आम्हाला सामान आहे, त्या सामानाची लिस्ट पण आपण देऊ. ये ऑफिस जो है सब टाइम बनवा के दिया. हाँ, तो जो भी रहेगा हम लेटर लिख के देंगे. वो बात अपनी जगह है, वो आपल्या बोल रहे हैं तो भाई अपनी जगह है. बघा, त्यांनी काय विषय सांगावा आणि त्यांनी काय विषय बोलावा त्या विषयावर आपण चर्चा करायची गरज नाही. त्यांनी किती खर्च केला, काय गोष्टी केल्या आणि ते बोलत होते, हा विषय आपला नाही. आपला विषय आहे बिल्डरला आपल्या लेटर हेडवर लिहून देणं, कमिटीला आम्हाला ऑफिस लागणार आहे, त्या ऑफिसमध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजेत, एवढ्या खुर्च्या असल्या पाहिजेत, एवढी जागा असली पाहिजे, अशा प्रकारचं हे पाहिजे, आम्हाला एखादं प्रिंटर पाहिजे. बरोबर ना. तर उद्या आम्हाला काही असेल तर आम्हाला तिकडचं तिकडे करता आलं पाहिजे सगळं काम. ते सगळं आपण त्याला लिहून द्यायचं. ती जबाबदारी बिल्डरची आहे की बिल्डरने आपल्याला द्यायचं. बरोबर आहे. आपण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारामध्ये आपण हे नाही करणार आहोत की बाबा तुम्ही हेच द्या, तुम्ही तेच द्या. तुमची जबाबदारी आहे आणि तुम्ही त्यांच्याशी बोलून तेच आम्हाला मिळवून द्या किंवा आम्हाला राजीवनगरमध्ये कुठली तरी जागा उपलब्ध करून द्या, हा तुमचा विषय. आणि ऑफिस हे 10 दिवसाच्या म्हणजे 10 दिवसात भेटावं, कारण आपल्याला जर हँडओव्हर भेटला तर त्या गोष्टी ठेवायला पण आपल्याला ऑफिस लागणार. ते ठीक आहे. आपण त्याच्यामध्ये त्या विषयामध्ये पत्र लिहूया. पत्र लिहून बिल्डर बघा, ते पत्र तू कधी लिहू शकतो, ज्या वेळेला तुझ्याकडे हँडओव्हर येईल तेव्हाच लिहू शकतो. त्याच्या अगोदर कसं लिहिणार? नाही आपण नाही ऐक ना आपण रफ पेपरवर सेक्रेटरी अध्यक्षाची आपली नियुक्ती झालेली आहे. आपण लेटर हेड वापरू शकत नाही, पण नॉर्मल पेपर वापरू शकतो. बरोबर आहे. नॉर्मल पेपरवर तर लिहू शकतो. ठीक आहे, आपण नॉर्मल पेपरवर लिहू. आणि पण एक कमिटीला दस्तावेज घेण्यासाठी तुम्ही नॉर्मल पेपरवरती देऊ शकता. एक 7 दिवसाचं किंवा 15 दिवसाचं तुम्ही अल्टिमेट द्या. ठीक आहे, 7 दिवसच देऊ रिटर्न. अशी ती बोलली का? ठीक आहे. दुसरं या विषयामध्ये असं आहे की दिलीप शिंदेजी गणेश गोरेंना भेटले होते. बघा, आता त्यांना ते भेटले होते, त्यांनी सांगितलं की माझा फोनवर बोलणं झालं. फोनवरती बोलणं झालं की आमचं आता काही जास्त याच्यामध्ये लुकाउट नाही. आम्ही जो काही हँडओव्हर आहे तो सुगीला केलेला आहे आणि सुगी आता प्रोजेक्ट सांभाळतोय. पण दिलीप शिंदेनी सांगितलं की तू नाव राक्षीचंच आहे, त्यामुळे आम्ही तुमच्याशीच जे काही गोष्टी आहेत त्या बोलणार. सुगीचं अद्यापपर्यंत नाव इशाऱ्यामध्ये आलेलं नाही. हा त्यांचा मुद्दा बरोबर आहे. ठीक आहे. आणि आजपर्यंत पण आपण जे काही लेटर पत्रव्यवहार करणार आहोत हा राक्षी सोबतच करणार आहोत. ठीक आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आपण आता काय होतंय की मला कोणतरी काहीतरी बोललं, तुम्हाला कोणतरी काहीतरी बोललं, ह्याला कोणतरी काहीतरी बोललं, असे विषय ठेवण्यापेक्षा जे काही ते पत्रव्यवहाराच्या विषयामध्ये जाऊया. बरोबर ना. विषय संपवून टाकूया. तुम्ही हँडओव्हर केले तर काय हँडओव्हर केलं आणि कसं झालेलं आहे हे तुम्ही आम्हाला लिगली सांगा आणि पत्राच्या माध्यमातून सांगा. मला फोनवर प्रमोदने काय सांगितलं याच्याशी काय घेणं देणार नाही लोकांना. बरोबर आहे ना. किंवा तुम्हाला कोणीतरी गणेश गोरेने काय सांगितलं ह्याच्याशीही घेणं देणार नाही. कारण कोण काय सांगतं ह्याच विषयामध्ये आपण अडकल्यामुळे आजपर्यंत प्रोजेक्ट आपला थांबला. लिहून आपण मागूया ना त्याच्या. मग मी तेच बोलतोय, जनरल मीटिंग मध्ये सगळे पॉइंट क्लिअर आउटच होणार आहे. हा, मग ते कोण काय बोलतंय ते कशाला काय आपल्याला संबंधच नाही. जनरल मीटिंग मध्ये आपण त्याला लिखित मागू. तू जर असं उत्तर देतोयस ना, बघा कसं होतं की कोण काय म्हणालं किंवा काय. आता मी काहीतरी म्हणालो कोणाला तरी की बाबा आपण असं करूया, उद्या मी पलटू शकतो. मी कुठे लिहून दिलं होतं तुला तुम्ही करणार म्हणून? कारण काल त्यांना परवा बोलला आणि काल सही घेऊन आले. मी तेच सांगतोय की आपण लेखी लिहून घेऊया, विषय संपवूया ना. आपल्याला ते घेणं देणंच नाही. त्यांनी कोणी काय सांगितलं ह्याचा विषयच नाही आपल्याला. 45 नंबरचा प्रॉब्लेम आहे, सांग जनरल मीटिंग मध्ये 45 नंबरचा प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना सांगा. मला प्रॉब्लम है, हम कमेटी क्या लेना देना है? हा प्रॉब्लेम आहे. आज तुला लेखी मध्ये दिलाय काय याला मग चर्चा करायचं ना. मी त्याला काय त्याच्यावर तो सांगतोय ना, तर आपण जनरल मीटिंग मध्ये घेऊया विषय. काय सांगितलं?
सुखीवरने असं म्हणाल आहे की जिथपर्यंत 45 या प्लॉटचे माणसं आमच्यामध्ये इन्क्लूड होत नाही तिथपर्यंत मी काम पण चालू करणार नाही तुम्हाला भाडं सुद्धा देणार लिखित चालेल ना, नाही बघा, मी काय म्हणतो, माझं ऐकून घ्या. जर 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 असं कोणी म्हणालं असेल, मी तुम्हाला हे नाही म्हणाला, तुम्हाला मला माहित नाही, मी तिकडे उपस्थित नव्हतो, तो काही विषय आहे. जर असं कोणीतरी आम्हाला लिहून दिलं की बाबा जोपर्यंत माझं हे होत नाही तोपर्यंत हे काम मी करणार नाही, जर तुमचं हे होत नाही तोपर्यंत हे काम तुम्ही करणार नसाल, तर मग आम्ही जे काही पत्र आहे ते एसआरएला देतो. हा आपला रिप्लाय असेल लेखी. सिंपल आहे ना. बघा, मी आपल्याला बघा, कोणी काय सांगावं, कोणी काय विषय घ्यावा, हा त्यांचा मुद्दा आहे. आपला मुद्दा आहे की आपलं काम सुरू व्हावं. बरोबर आहे. उद्या लोकांनी ज्या वेळेला प्रश्न विचारला आम्हाला की ज्या वेळेला काम सुरू नाही झालं मग तुम्ही काय केलं, तुम्ही एवढा मोठा बाता करून जर निवडून आलात आणि जेव्हा काम नाही सुरू झालं त्यावेळेस तुम्ही काय केलं, तर आम्ही दिलं पत्र एसआरए मध्ये. बरोबर आहे ना. आम्ही दिलं पत्र, आमचं लेखी आहे, आम्ही काम केलंय. हे बघा, नाही मिळालं अपत्रांना भाडं आम्ही लेखी लिहून दिलं, नाही मिळालं अभय योजनेच्या लोकांना भाडं आम्ही लेखी लिहून दिलंय. बरोबर आहे ना. सिंपल. आणि मग जेव्हा उद्या कोणतरी येईल विचारायला त्यावेळेला आमच्याकडे उत्तर असतील की बाबा हे बघा, हे पत्र आहे, हे आम्ही असं असं लिहिलेलं आहे, हे अल्टिमेटम, हे बिल्डरला चान्स दिलेचं पत्र आहे आणि हे एसआरए मध्ये लिहिलेलं पत्र. यावेळी जनरल मीटिंग मध्ये गोव्याला बोलवायचं. आतापर्यंत तू मेल्यावर करू की रडल्यावर करू भरपूर झालं. आता तू काय काय डायरेक्ट आम्हाला लिहून दे. एग्रीमेंट तो गोरे के रांची से नाम से हो रहा है. मी काय म्हणतो, गोरे 100% तिकडे पाहिजे. त्या गोरेच्या कंपनीच्या वतीने तिकडे कोण बोलणार आहे, हे गोरेचा लुकआउट आहे. ऐकून घ्या. समजा गोरेंनी सांगितलं मी विसेलला देतोय पॉवर ऑफ अटर्नी बोलायला, तर तो माझा लुकआउट नाही, विसेल येऊन सांगावं, मला काही प्रॉब्लेम नाही. मी काय बोलतोय ऐकलं, कळतंय का तुम्हाला. हा, तो कंपनीचा माणूस आहे, त्याने येऊन सांगावं. गोरे साहेब सांगतायत का अजून कोणतरी सांगताय, त्याच्याशी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मी आगे बढ़ते. ठीक आहे, हा एवढा विषय आहे. तर आपण बघा, आपल्याकडे एवढंच आहे, आपण 100% सगळ्यांना सांगू की काम सुरू होण्यासाठीच आपण इथे आलोय. जर आपल्याकडून पण काम सुरू होणार नसेल तर उद्या आपल्याला पण लोक शिव्या घालतात. बरोबर आहे ना. त्यामुळे शिंदे बोलते त्या विचार केले पण झालंच पाहिजे. 45 नंबर आणि 41 हा विषय तो आता का करतो पुढे ते 100% प्रोजेक्ट लिया तो तभी वो था नहीं ना मैटर. बरोबर आहे. जब प्रोजेक्ट लिया तो मैटर था ही नहीं. आणि आपल्या बघा, आपल्याला आपण काय म्हणालो, आपण त्याला एक चान्स देऊ, या तारखेपर्यंत तू तुझा मॅटर सॉल्व्ह. नाही होत असेल तर आम्ही एसआरएला पत्र देऊ, विषय संपला ना. आणि जर कमिटी पत्र देत नसेल तर उद्या विचारण्याचा अधिकार सगळ्या लोकांना आहे ना की का कमिटी पत्र देत नाही एसआरए मध्ये. निवडून यायच्या आधी तर पत्र देत होती, निवडून यायच्या आधी तर तुम्ही सगळे पत्र देत होतात, मग आज एसआरएला काय नाही पत्र देतात. झालं ना अल्टिमेटम पूर्ण. बिनधास्त सगळ्यांनी विचारा. हे आम्ही देणार, आम्ही सगळे जनतेचं ऐकणार. आम्ही अहो, मी असं तुमचं देणार नाही. असं सांगत मी तुम्हाला सांगतोय हा, की उद्या कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याला प्रश्न येणारच नाही, कारण आपण लिगली सगळ्या बाबतीमध्ये, लेखी विषयांच्या बाबतीमध्ये क्लिअर असू. बरोबर ना. त्यामुळे सगळ्यांना अपफ्रंट आपण सांगतोय. आज हा व्हिडिओ बनवतोय, हा व्हिडिओ पण जाईल ना लोकांमध्ये. लोक विचारतील ना की तुम्ही व्हिडिओमध्ये पण बोलला होता असं असं करणार आहे म्हणून, मग का नाही करत आहे. जे काही करायचं आहे ते पारदर्शकतेने आतापर्यंत आपण करत आलो. ह्याच्या पुढे पण सीधी बात है कि कॉम्प्रोमाइज करना नहीं कुठेच नाही, बिल्डर के साथ. कुठेच नाही. आपल्याला करायचं नाही. काम तो करेंगे ना यार. हे बघा, त्याने सांगितलं बघा, कॉम्प्रोमाइज म्हणजे काय. त्याने सांगितलं की मला 1 महिन्याचा अवधी द्या, 1 महिन्याच्या आत मी करतो ज्या काही गोष्टी क्लिअर आहेत. चला बाबा ठीक आहे, तुला 1 महिन्याचा वेळ दिला. 30 तारखेपर्यंतचा तुला अल्टिमेटम आहे, 30च्या आतमध्ये तू करावं. 30च्या नंतर 1 दिवस आम्ही थांबू. 1 तारखेला पत्र आम्ही एसआरएला टाकणारच. विषय संपला. बरोबर आहे. त्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज नाहीच आतापर्यंत. जर
ह्या विषयामुळे पण आपली कमिटी जर बदनाम झाली की हे लोक फक्त असं करत राहतात, धारेवर जातात, तर होऊ दे बदनाम, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आम्हाला त्रास आहे तर आम्ही बदनाम होणार. नाही नाही, बरोबर आहे ना, 100%. नाही, काही लोकांचं हे म्हणणं आहे की हे लोक फक्त आंदोलन करण्यासाठी म्हणून पुढे जातात किंवा हे करतात. अशा प्रकारेही काही लोकांनी आपल्याला नावं ठेवली. पण आज आंदोलन केलं म्हणून तर 2 वर्षाचं भाडं आलं ना, ते कोणाला दिसलं नाही. बरोबर. हा, ते ज्या वेळेला भाडं आलं त्यावेळेला त्याच्यातली काही लोक म्हणायला लागली नाही कमिटीच्या माध्यमातून आलं भाडं. मग पहिलं का नाही देत होते कमिटीवाले भाडं 2023 पासून? तेव्हा तर बसले होते ना कमिटीवाले तिकडे. 2019 पासून आमच्या महिला बिचारा एवढ्या धावल्या, सगळ्या गोष्टी केल्या म्हणून आलं ना भाडं. दुसरी गोष्ट, त्याला आता 1 वर्ष होत गेलं ना, तो गेला चालू करून. तेव्हा आतापर्यंत त्याला कळलं नाही का 19-25 माझ्याकडे काय काम होऊ शकेल त्याच्यामुळे म्हणून? आतापर्यंत त्याला कळलं नाही का ते? तो त्याचा विषय आहे. त्याला कळलं नाही कळलं, जो काही विषय असेल, आपलं काम काय आहे आपण लिहून दे की या दिवसांमध्ये तू आम्हाला हे सगळं क्लिअर करून दे. तुला कधी कळालं, काय कळालं, हा तुझा विषय झाला, आपला विषय नाही का तो. मी काय म्हणतोय, त्याला कधी कळालं आणि त्याला कुठे स्वप्न पडलं असेल, हा त्याचा विषय झाला. बस विषय संपला. नाही तर आपल्याला बघा, वादाच्या पेक्षा आपण सोल्युशनसाठी काम करू. बरोबर आहे ना? बरोबर. जी लोक उठतील आणि जे लोक प्रश्न विचारतील त्यांना सिंपल सांगू, हे बघा, हे पत्र आहे कमिटीचं. कमिटी हे पत्र देते बिल्डरला, एवढ्या दिवसाचा अवधी देते. ते नाही झालं की हे पत्र SRA मध्ये जाण्यासाठी तयार आहे. हे पत्र आम्ही बनवलेलं आहे, वाचून घ्या पाहिजे तर पत्र. आणि हे पत्र ह्या तारखेला SRA मध्ये पडेल, 100% खात्री. आणि त्याची रिसिव्ह कॉपी आम्ही ग्रुपला टाकू. म्हणजे दोन्ही पत्र सोबतच बनते. विषय संपला. बरोबर आहे ना? बरोबर. तर कोणाला ऑब्जेक्शन आहे तर बोला. काय कोणाला ऑब्जेक्शन असण्याचा संबंधच येणार नाही. बघा, आपल्याला 100% हेच करायचंय की आपल्याला काम चालू करायचं. ठीक आहे? नाही बायको काम चालू होणं. आपण बरं त्याला एवढंच विचारायचं. आता ऐक ना पराग भाऊ, आपण त्याला फक्त एवढंच विचारायचं की तू इथे रिवाईज आणून काम कधी चालू करतो. बाकी कोणता विषय आहे तो मानणार, तो आपल्याकडून नाही. ठीक आहे, आपण काय त्याला सांगू, तुला बाबा एवढ्या दिवसाचा आम्ही अल्टिमेटम देतो, तू नाही केलंस तेवढ्या दिवसांमध्ये तर आम्ही 100% 10-15 दिवसाचा टाइमिंग द्यायचा आपण. हा, ठीक आहे ना. हे बघ, हा 15 दिवसाचा वेळ कुठल्याही व्यक्तीला काही कागदपत्र पूर्तता करायला. आज आपण SRA मध्ये नाचलो, आईला एक ऑर्डर आणायला आपण किती दिवस गेलो? 3-3, 4-4 महिने गेलो ना. तर 1 महिना द्यायला हरकत नाही आपल्याला कोणाला. ठीक आहे, चालेल. चल ना, 1 महिना देऊ का? 45 दिवस लागतात, सुट्ट्या असतात ना. आणि एक चालू डेज मोजायच्या. काय बोललाय तो हा, चल बस अजय. की मी लोकांसाठी